नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आम्ही बनवलं होतं पायनॅपल फ्राय. सो त्यासाठी आम्ही आधी पायनॅपल आणलं, पण ते पायनॅपल आम्ही ऑलरेडी कट करून आणलं होतं, जेणेकरून ते इझिली आम्हाला चॉप वगैरे करता येईल आणि ते बनवता येईल. सो इथे तुम्ही बघू शकता, आम्ही बरेच पायनॅपल्स आणलं होतं, पूर्ण एक घेतलं होतं. त्यामध्ये त्यांनी बरेच पीस दिले होते कट करून. सो त्याला तुम्ही तुमच्या शेपनुसार कट करू शकता. म्हणजे तुम्हाला सपोज मोठा हवा आहे किंवा लहान लहान असं याच्यामध्ये खायचं असेल तर तुम्ही तसं ते कट करू शकता. सो इथे बघाल तुम्ही, तर ते आम्ही छान प्रकारे कट वगैरे करून घेतले. आणि कट असे करा की जेणेकरून ते इझिली खाता पण येईल. त्याला प्रॉपर तुमचे जे काही फ्राय करू आपण त्यावेळी तो मसाला वगैरे पण लागेल. सो इथे बघू शकता माझी फ्रेंड कट वगैरे करत होती. सो ते झालं आणि त्यानंतर इथे बघू शकता मी मसाला घेतला. आता मसाल्यामध्ये तुम्ही लाल तिखट घ्या, त्यानंतर थोडंसं चाट मसाला असेल तर तोही घ्या. माझ्याकडे नव्हता, मी नाही घेतला. आणि नंतर मीठ पण घेतलं. हे सगळं घेतल्यानंतर तुम्ही एक तर पाणी वापरा किंवा तेल वापरा, पण मी शक्यतो पाणी वापरला. सो इथे मी पाणी वगैरे टाकलं आणि तो मसाला पूर्ण एकजीव करून घेतला. सो ते बघाल तुम्ही, एकदम कमी पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण ते जास्त पातळ पण नको व्हायला आणि जास्त घट्ट पण नाही, म्हणजे तो मसाला प्रॉपर त्याला लागला गेला पाहिजे. सो हे सगळं झाल्यानंतर मी तो मसाला एक करून घेतला आणि त्याच्यावरती मी माझे जे काही पायनॅपल कट केले होते ते टाकले. सो ते टाकले आणि त्याला छान एकत्र वगैरे केलं. सो तुम्ही हे एकत्र करून त्यानंतर तेल वगैरे ठेवून तळू म्हणजे फ्राय करू शकता बेसिक. पण मी ते केलं नाही, कारण आमचा रिसेंटमध्येच गॅस संपला होता त्यामुळे. सो इथे बघाल तुम्ही, तर मी ते छान मिक्स वगैरे केलं, ते एकत्र वगैरे केलं. त्यानंतर असं आम्ही बनवली होती रेसिपी आणि टेस्टमध्ये तर एक नंबर बनली होती. सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी लागते. सो बघाल तुम्ही, तर किती छान त्याला टेक्स्चर आलं होतं आणि स्पायसेस पण छान त्याला असे झाले होते परफेक्टली. सो बाय बाय.